आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लक्ष्मी जी आहे ती आता तिचं रिंग पडलेलं असतं आणि म्हणूनच ती शोधत असते, पण तिला तिचं रिंग कुठेही सापडत नसतं. तेच आता ती म्हणत असते की अहो बघा ना, आणि मग तेव्हाच ना ती सापडते. पण तेव्हाच ना इकडे लक्ष्मीला रडू येत असतं. लक्ष्मी जशी रडते तसं लक्ष्मीला आता श्रीनिवास म्हणतात की काय झालं आहे रडायला. तेव्हाच लक्ष्मी त्यांना सांगते की तुम्हाला काय सांगू, मला ना खूप जास्त त्रास होतोय आपल्या जानूच्या बाबतीत जे काही झालं त्याचा. मग तेव्हाच ना कशाला वाईट वाटून घेतेस, नको वाईट वाटून घेऊ असं देखील आता श्रीनिवास लक्ष्मीला सांगतात. आपल्या जानूच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होणार आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे ना वीणा जी आहे ती संतोषला सांगत असते की तुम्ही जे काही पसरून झोपला आहात ना ते जरा नीट झोपा, म्हणजे मलाही जरा झोपता येईल त्याच्यावर. पण आता ना तेव्हाच तो म्हणत असतो की तुला एवढी जागा आहे ना आणि झोपणारा माणूस कसाही झोपतो, तुम्हाला चार शब्द जरा गोड बोलताही येत नाही का, असंही आता त्याने म्हटलेलं असतं. तेच आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलून दाखवतो ना तेव्हा वीणाने त्याला सुनावलेलं असतं. तेच इकडे भावना खूप जास्त अस्वस्थ असते. भावनाची सगळीजणं काळजी घेत असतात. भावनाची सगळीजणं काळजी घेत असतात ना तेव्हा नीलांबरीला खूप जास्त राग येत असतो. नीलांबरीचं म्हणणं असं असतं की तुम्ही लोक जे आहेत ना ते प्रत्येक वेळेला फक्त तुम्ही तिचाच विचार करता, पण माझा विचार तर तुम्ही कधीही सुद्धा करत नाही, असंही आता ती बोलून दाखवत असते. तेच आता हे सगळं होत असताना ना नीलांबरीच्याबद्दल वाईट तर सगळ्यांना वाटत असतं. म्हणूनच सगळेजणं नीलांबरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण इकडे नीलांबरी कुठे ऐकते, तेच इकडे सिंचना आता ठरवते की हरीशसोबत ना आता खूप छान गुण्यागोविंदाने राहायचं. कारण आतापर्यंत हरीशला तिने खूप जास्त त्रास दिलेला होता, पण आता नाही, इथून पुढे नाही द्यायचा. कारण जेव्हापासून तिने जयंतचं रूप पाहिलेलं आहे ना की तो कसा आहे त्यावरच तिने या सगळ्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तेव्हाच त्याला सांगत असते की खरं तर ना माझं खूप चुकलं, पण इथून पुढे ना तसं काही होणार नाही. मग तेव्हाच तोही तिला आता मोठ्या मनानं माफ करतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नीलांबरीला थोडंसं त्रास होत असतो, म्हणून ती उठून तिथून जाते. तर नीलांबरीला होणारा त्रास हा सगळ्यांना दिसत असतो, म्हणून नीलांबरी तिला आता सगळेजण सावरायचा प्रयत्न करतात, पण ती म्हणते की कोणीही माझ्या जवळ येऊ नका. तेच इकडे आता जानू आपल्या आईला सांगत असते की आई मला सांग ना, काही कामं करायची असतील तर त्यापेक्षा मी एक काम करते, पूर्ण ना साफसफाईच करून घेते. मग तेव्हाच का ग साफसफाई करतेस, काय एवढं हे झालंय. मग ती म्हणते की तसंही मला बसून बसून वैताग आला आहे. तेव्हाच लक्ष्मी म्हणते की मला कळतंय की तुला त्रास कसला होतोय, ते तुला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत त्याचा त्रास होतोय ना. पण तेव्हा जानू म्हणत असते की नाही आई, उलट मी हे सगळं काही विसरून सगळं समोरून वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे, मग तू का हे करतेस, नको एवढा विचार करू, असंही आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इथे त्या दोघीही जणी म्हणजेच आजी आणि त्याचसोबत इथे जी जानू आहे त्या दोघीही जणी आतमध्ये बोलायला येतात. दोघीही जणी जशा गप्पा मारायला येतात तेवढ्यातच ना तिथे आता बँकीसुद्धा आलेला असतो आणि बँकी म्हणत असतो की तू ना काहीतरी खाल्ल्याशिवाय मी ऐकणार नाही आहे, गोळी खाऊन घे. मग गोळी वगैरे आजीला देतो आणि मग तेव्हाच ना जानू आणि त्याचसोबत आजी बोलत असतात. जानूला खरं तर विश्वाविषयी बोलायचं असतं, कारण तिलासुद्धा आता एका साथीची गरज असते, जी कोणी विश्वास देणार असतो, आणि म्हणूनच मग तिला बोलायचं असतं. पण बँके आल्यामुळे ते राहून जातं. पण तेव्हाच ना बँके तिला म्हणत असतो की तू काळजी करायची नाही, आम्ही तुझ्याबरोबर आहोत कायमच, असंही आता बँके तिला बोलून आधार देत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. जानू म्हणत असते की खरंच ना मला आधी वाटलंसुद्धा नव्हतं की माझ्यासोबत काय घडेल आणि काय नाही, आणि तुम्ही सगळीजणं माझ्या पाठीशी उभं राहाल की नाही, पण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली आहे ना त्यामुळे मला बरं वाटतंय, असंही आता ती बोलत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलून दाखवते तेव्हा सगळ्यांना एकदमच भरून आलेलं असतं. ते दुसरीकडे आता सिद्धू स्वतःला वाईट वाटून घेत असतो नीलांबरीचं जे काही झालेलं असतं ना त्यामुळे.
तेव्हाच ना तिथे आता जो अधिराज आहे तो आता सांगत असतो की हो मला कळतंय की तुला त्रास होतो इथे, पण तुला म्हणून सांगतो की तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग अधिराजने ते मुलगा माझं नव्हतं हे आता सिद्धूला सांगून टाकलेलं असतं. मग ते ऐकल्यानंतर सिद्धूला अजूनच राग येतो. त्याला आधी गिल्ट वाटत होतं, पण आता जेव्हा त्याला कळलेलं असतं की ते मूल त्याचंच नव्हतं, मग आता तो मात्र चिडचिड करू लागतो. तेच दुसरीकडे आता वीणाने छान असे मक्याचे जे कणीस असतात ना ते छान असे भाजून म्हणजेच भुट्टा करून आणलेला असतो आणि सगळीजण गप्पा मारत मस्त आनंद घेणार असतात. तेवढ्यातच विश्वाही तिथे येतो. विश्वा तिथे आल्यानंतर बोलतो मी आलो तर चालेल ना. तेव्हाच लक्ष्मी बोलत असते की का नाही येणार. विश्वा आल्यावर जानूचा मूड एकदम रिफ्रेश झालेला असतो. जानूला आता विश्वा विचारत असतो की कसं वाटतंय. तेव्हा जानू बोलत असते की मला एकदम बरं वाटतं, एकदम भारी वाटतंय. आनंद तर खूप जास्त झालेला आहे मला, कारण आज तूही आलाय, मूड एकदम रिफ्रेश झालाय माझा. मग आता विश्वाही म्हणतो की तुझ्याकडे बघून तसं वाटतंय. मग आता विश्वाला सुद्धा खायला वगैरे ही लोक देतात. त्याच वेळेला विश्वा म्हणत असतो की काका काकू तुम्ही ज्या पद्धतीने उभे राहिलात ना ते एकदम मला बरं वाटलं जानूच्या बरोबरीने. मग तेव्हाच ना लक्ष्मी आणि श्रीनिवास देखील विश्वाची माफी मागत असतात, कारण त्यांनी बऱ्याच वेळेला विश्वाने जयंतचं खरं रूप त्यांच्यासमोर आणायचा प्रयत्न केला होता, पण या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. मग या सगळ्या काही गोष्टी आठवत राहतात. मग आता लक्ष्मीसुद्धा विश्वाची माफी वगैरे मागते. तेच आता जानूही म्हणत असते की मला फ्रेश वाटते. तेव्हा विश्वा तिला म्हणत असतो की मी काय म्हणतो जानू, तू ह्या सगळ्यामध्ये अडकून बसण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी बघ ना, म्हणजे नोकरी कर किंवा काहीतरी कर, असंही आता तो तिला म्हणत असतो. पण तेव्हाच ती म्हणत असते की आता लगेच मला नको वाटतंय, थोडा आराम करीन, मग नंतर या सगळ्यामध्ये गुंतेन. तेच आता इकडे लक्ष्मी आतमध्ये तिच्या रूममध्ये आलेली असते. जशी लक्ष्मी रूममध्ये येते तसं तिला आता श्रीनिवास विचारतात की काय झालं आहे. तेव्हाच लक्ष्मी त्यांना सांगत असते की मला ना काही गोष्टी कळतच नाही आहेत. म्हणजे बघा ना, विश्वा आल्यावर जानूचा मूड किती फ्रेश झाला होता, म्हणूनच मला असं वाटतं ना की जानूच्या आयुष्यात ना कोणीतरी साथीदार असायला हवा. विश्वाचं बघायला गेलं तर जानूवर प्रेम आहे, पण तरीसुद्धा तो स्वतःवर किती नियंत्रण ठेवून आहे बघितलं ना. मग आपण जानूबद्दल बोलायचं का, काय वाटतं. तर श्रीनिवास म्हणतात की तू इतक्यात घाई करू नकोस, तुला वाटतंय विश्वाबद्दल ते चांगलं आहे, मुलगाही चांगला आहे, पण जानूच्या मनात काय हे आपल्याला माहीत नाही आहे ना. तेच इकडे आता सिद्धू चिडचिड करत असतो. त्याला नीलांबरीला जाब विचारायचा असतो आणि तेवढ्यातच ना एक माणूस इथे येतो आणि तो आता सिद्धूला चिठ्ठी देऊन जातो. तेवढ्यातच अधिराज तिथे आणि आता सिद्धूची माफी वगैरे मागत असतो. सिद्धू म्हणत असतो की दादा मला नको काही बोलूस, मला आधी जाऊन जाब विचारू दे, मला ना नाही पटत त्या गोष्टी. अरे तू एवढं मनापासून प्रेम करतोस आणि मग हे काय गरज आहे वहिनीला करायची. मग तेव्हाच ना अधिराज त्याला सांगतो की हे करायची गरज यासाठी आहे कारण मला कधीही बाळ होऊ शकणार नाही आहे, म्हणजे मी तिला बाळ देऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळेच तिने हे पाऊल उचललेलं आहे. पण दादा तरीसुद्धा एवढं सगळं मला नाही आवडत आहे, नाही पटत त्या गोष्टी. मग आता अधिराजने त्याला मिठी मारून समजवलेलं असतं की प्लीज या विषयावर बोलायला नको जाऊ, म्हणून तो पण आता शांत राहतो. दुसरीकडे लक्ष्मी भाजी वगैरे निवडत असते आणि तेवढ्यातच ना आता तिकडे जानू गेलेली असते. जानूला खरं तर तिच्या वडिलांचं टेन्शन असतं, कारण त्यावेळेला ना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होणार होत्या तेव्हा आधीच ना त्या जयंतने सांगून ठेवलेलं होतं की बघ तुला ह्या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, कारण फॅक्टरीचा मालक तो होता आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने बोललेल्या होत्या. आणि मग ते सगळं काही जानूला आठवतं, म्हणून मग जानू बोलते की बाबा फॅक्टरीला तर गेलेत, पण फॅक्टरी खरं तर इन्व्हेस्टमेंट त्याने केलेली आहे ना, म्हणून मला विचारायचं होतं की कसं आहे. मग आता ती फोन करत असते, पण श्रीनिवास काही फोन उचलत नसतात. तेच आता श्रीनिवास डायरेक्टली घरी आलेली असतात. ते सिद्धू आता विचार करत असतो. सिद्धू म्हणत असतो की दादाने थांबवलं म्हणून, नाही तर तिला जाब विचारलाच असता. तेव्हा सिद्धूच्या लक्षात येतं की त्याला चिठ्ठी तर दिलेली होती, ती चिठ्ठी वाचतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की संपतराव गाडे पाटील आणि सिद्धिराज यांच्या विमानाचा जो अपघात करायचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न जो आहे तो इथे असणाऱ्या या नीलांबरीनेच प्लॅनिंग केलेलं होतं असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा हे सगळं सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आणि मग सिद्धू आता म्हणतो की आता तर मी सोडणार नाही, पण याबद्दलचे पुरावे सगळे आधी मला गोळा करावे लागणार आहेत असंही आता तो सांगत असतो. तेवढ्यातच श्रीनिवास तिथे येतात आणि श्रीनिवास जेव्हा तिथे येतात ना तेव्हा श्रीनिवास म्हणत असतात की
माझं काम तर गेले, फॅक्टरी आता गेली आहे आणि तेव्हाच ना आता फॅक्टरी तर गेली पण एक नवीन काम मिळालेलं आहे असंही आता ते म्हणत असतात. मग आता माझ्यामुळे सगळं झालं असं जानू बोलत असते. जयंतने ह्या सगळ्यामध्ये स्वतःचा ताबा मिळवलेला असतो. एवढ्यातच ना आता लक्ष्मीने डिसाईड केलेलं असतं. म्हणून लक्ष्मी विचारते, मग काय झालंय आपल्या कामाचं? तेव्हा आता ते म्हणत असतात श्रीनिवास की झालेलं आहे, म्हणजे जय खानोलकर यांच्याशी सोबत मी जरा बोललो तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, ते मला त्यांची पार्टनरशिपमध्ये घेणार आहेत आणि ही गुड न्यूजच आहे. जाऊ एक काम झालं नाही म्हणून काय झालं, पण दुसरं. मग तेव्हाच ना जानूला वाईट वाटतं, कारण ती विचार करते की तिच्यामुळे तिचं आता स्वप्न जे आहे ते उद्ध्वस्त झाले, कारण बाबांचं फॅक्टरीचं स्वप्न होतं आणि ते आता पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. म्हणून थोडंसं वाईट वाटत असतं. मग आता जानूला ते म्हणतात की नको वाईट वाटून घेऊ, कारण तो माणूस कसा आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तुरुंगात राहून सुद्धा तो एवढी सूत्र हलवू शकतो याचा अर्थ बघ, पण आता पण त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही असं देखील आता म्हणतात आणि देवासमोर साखर ठेवायला ते जातात. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा.